गावळ ठीक आहे. प्रकरणामध्ये आपण छापासत्र केलंय. काय त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे? थोडंसं काय दिसतोय काय ना भाऊ? त्याच्यामध्ये प्रूफ्स आपल्याला मिळालेले आहेत? आपल्याकडं जो मोका दाखल आहे कोथरूड पोलीस स्टेशनला, त्या मोक्याच्या अनुषंगाने मुका कोर्टाकडून रितसर आपण सर्च वॉरंट घेतलं होतं. त्याचं घर आणि ऑफिस दोन्ही गोष्टी सर्च करण्यासाठी. ते काल आणि परवा दिवशी आपण ते सर्व विथ पंचायत समक्ष ई साक्समध्ये सर्व ऑफिस आणि त्याचं घर जे आहे ते सर्च केलं आहे. तर सर्चमध्ये काही आपल्याला डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत. ती काही डॉक्युमेंट्स आहेत. पासपोर्टच्या संदर्भातले जे काय आधार कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड आहे ते सुद्धा आपल्याला मिळाले. काही कॅश आहे, काही ज्वेलरी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला काही कार्ट्रिजेस आणि लाईव्ह राऊंड सुद्धा अम्युनिशन मिळून आले. त्या संदर्भामध्ये एक वेगळा गुन्हा कोथरूड पोलिसांना दाखल केलेला आहे. आता एकूणच या प्रकरणामध्ये वेगवेगळे आरोप होत आहेत की तो पळून कसा गेलाय किंवा निलेश जावळकर ज्या गाड्या जप्त केल्या आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवलं का, त्यांच्या कुटुंबाकडून काही चौकशी आहे, ते एकूण या प्रकरणामध्ये काय काय केलं असेल? या गुन्ह्यासंदर्भात आणि इतर त्याच्या जे सर्व साक्षीदार आहेत त्या संदर्भात जे जे संबंधित आहेत, मग ते बँकवाले, ट्रान्झॅक्शनवाले असतील किंवा ते साक्षीदार असतील, गुन्ह्यातले सहकारी असतील, त्याचे ज्या ह्या गुन्ह्यासंदर्भात ज्यांना ज्यांना माहिती आहे सर्व गोष्टीचे त्या सर्वांना या ठिकाणी चौकशी करता बोलण्यात येईल. मराठवाड्यामध्ये काही जमीन संपत्ती मिळाली आहे, त्याची काही कागदपत्र आणि पासबुक मिळाल्याची माहिती आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स आपण सीज केलेले आहेत. त्याची स्क्रुटनी सध्या सुरू आहे. ते स्क्रुटनी झाल्यानंतर ते डॉक्युमेंट कुठलं आहे, रजिस्टर कुठं झालं आहे, देणारा घेणारा कोण आहे किंवा याच्यामध्ये काय प्लॉट आहे, कुठला होता, या सर्व गोष्टीची चौकशी सध्या पोलिसांची स्क्रुटनी करत आहेत. या स्क्रुटनी नंतर आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. पुणे महानगरपालिकेकडे आपण संपत्तीच्या बाबतीत काही माहिती घेतली आहे का, आणि त्यांच्या संपत्तीच्या बाबतीत सीलचे काही पुढे आपल्याकडे कॉर्पोरेशन असेल, आयजीआर असेल, आरटीओ असेल, सर्व डिपार्टमेंटकडून आपण माहिती नेहमीच घेतो. प्रत्येक गुन्ह्यामध्ये घेतो. ह्या सुद्धा गुन्ह्यात घेतलेल्या आहे आणि या संदर्भामध्ये जर त्यांनी आपल्याला मदत मागितली कॉर्पोरेशननी तर आपण नक्की त्यांना मदत करू.